नमस्कार, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवतोय झटपट बनणारी रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका। चला सुरू करूया। सगळ्यात आधी थोडंसं तेल तापलं की थोडंसं जिरं, ठेचून घेतलेलं आलं लसूण, हिरव्या मिरचीचे तुकडे, इथे मी 4 मिरच्या घेतल्या आहेत। या फोडणीतच मी घालते थोडीशी ओली कोथिंबीर आणि बारीक चिरून घेतलेला कांदा। इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत। इथे थोडंसं मीठ घालून आपण 1-2 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे कांदा लगेच शिजतो। फक्त 1 मिनिटात मी झाकण काढते। आपला कांदा छान मऊ झालेला आहे। आता याच्यात घालूया टोमॅटो। हे बारीक 2 टोमॅटो मी घेतलेले आहेत, एकदम बारीक चिरून घ्यायचे आणि परत 1 मिनिट झाकून ठेवूया। आपले टोमॅटो पण आता छान शिजलेले आहेत। आता यात घालणार आहोत आपण एकदम बेसिक मसाले। एक चमचा कोथिंबीर पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा मिरची पावडर। ह्याच्यात घालूया थोडंसं पाणी, जे आपल्याला आणि तेल घालायची गरज पडणार नाही आणि आपले मसाले पण जळणार नाही। आणि थोडंसं 1 मिनिटभर फ्राय करून घेऊया। आणि आता याच्यात घालूया कुकरमध्ये शिजवून घेतलेली 2 वाट्या तूर डाळ। छान मिक्स करून घ्यायची। हे मी डाळ कुकरमध्ये 2 शिट्या काढून घेतली होती। याच्यात मी घालते थोडंसं पाणी, कारण ही डाळ मी भाताबरोबर खाण्यासाठी करते। तुम्हाला जर भाकरी किंवा चपाती बरोबर खायची असेल तर तुम्ही जाडच ठेवू शकता। थोडंसं मीठ आणि अगदी चिमूटभर साखर किंवा तुम्ही गूळ पण घालू शकता। एक उकळी आली की याच्यावर आपण घालूया ओली कोथिंबीर। तुम्हाला आवडत असेल तर इथे तुम्ही कसुरी मेथी पण थोडी घालू शकता। आपली दाल फ्राय तयार आहे। गॅस बंद करते। आता याच्यावर आपण घालणार आहोत तडका। इथे तडका करण्यासाठी मी घेतले 2 चमचे साजूक तूप। याच्यात घालूया थोडंसं जिरं, थोडीशी लसूण, सुक्या मिरच्या, थोडीशी मिरची पावडर, थोडीशी ओली कोथिंबीर। आपला तडका आता रेडी आहे। हा तडका मी गॅस बंद केल्यावर घातलेला आहे, म्हणजे आपल्या तडक्याचा फ्लेवर जशाचा तसा राहील। झाकून ठेवूया। आपला दाल तडका तयार आहे। आमच्या घरी ही डाळ भाताबरोबर लहान ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना प्रचंड आवडते। आठवड्यातून एकदा तरी ही आमच्या घरी बनतेच। तर आजचा आपला बेत गरमागरम वाफाळता भात, डाळ तडका आणि खोबरेल तेलात फ्राय केलेली केळ्याची कापं। आमच्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे आमची कुठलीच रेसिपी तुम्हाला चुकणार नाही। परत भेटू अशीच एक छानसी रेसिपी घेऊन।
तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा.